Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 6th standard, today we are going to learn a new poem and today's poem name is There's a Hole in the Bucket. Means त्या बादलीला छिद्र आहे. There are two characters in the story. या स्टोरीमध्ये दोन पात्र आहेत. एक आहे हेनरी आणि एक आहे लिझा. आता हा हेनरी जो आहे तर तो लिझाला काय म्हणतोय बघा. फर्स्ट स्टांजा. There's a hole in the bucket. Dear Lisa, there's a hole in the bucket. Dear Lisa, there's a hole. There's a hole in the bucket. जी काही बकेट आहे, जी बादली आहे, या बादलीला होल आहे, छिद्र आहे, असा हा हेनरी त्या लिझाला म्हणतो. Then the Lisa said, Then fix it, dear Henry, dear Henry, dear Henry. Then fix it, dear Henry, dear Henry, fix it. मग छिद्र आहे तर हे छिद्र बंद करण्याचं काम तू कर, असं ही लिझा त्या हेनरीला म्हणते. Then the Henry said, मग हेनरी काय म्हणतो, With what should I fix it, dear Lisa, dear Lisa. With what should I fix it, dear Lisa, with what. पण हे लिझा, मी जे छिद्र आहे, जे होल आहे ते कशाने फिक्स करू, नेमकं ते छिद्र जे आहे तर ते बंद मी कशाने करू. With straw, dear Henry, dear Henry, dear Henry. With straw, dear Henry, dear Henry, with straw. आता ती लिझा म्हणते की जो काही स्ट्रॉ आहे, या स्ट्रॉच्या साह्यानं, वाळलेल्या गवताच्या काडीच्या साह्यानं तू ते छिद्र जे आहे तर ते तू बंद कर. But the straw is too long, dear Lisa, dear Lisa. The straw is too long, dear Lisa, too long. मग हा हेनरी म्हणतो, लिझा, परंतु जो काही स्ट्रॉ आहे तो फार जास्तच लांब आहे, तो जास्त लॉंग आहे, तो जास्तच लांब आहे. Then cut it, dear Henry, dear Henry, dear Henry. Then cut it, dear Henry, dear Henry, cut it. जास्त लांब आहे तर मग तू त्याला कट कर, जो स्ट्रॉ आहे त्याला तू कट कर, म्हणजे तू काप किंवा त्याला तोडून टाकण्याचं काम जे आहे तर तू ते कर. With what shall I cut it, dear Lisa, dear Lisa. With what shall I cut it, dear Lisa, with what. कशाच्या साह्याने कट करू मग मी, असा प्रश्न हा हेनरी त्या लिझाला विचारतो. तो स्ट्रॉ जो लांब आहे तो कशाने तोडू मी, कशाने कट करू. With an axe, dear Henry, dear Henry, dear Henry. With an axe, dear Henry, an axe. आता तू स्ट्रॉ जो आहे तर तो ॲक्स म्हणजे जी काही कुऱ्हाड आहे, या कुऱ्हाडीच्या साह्याने त्याला कट करण्याचं काम, तोडण्याचं काम तू कर. नेक्स्ट पुढचा स्टांजा. But the axe is too dull, dear Lisa, dear Lisa. The axe is too dull, dear Lisa, too dull. परंतु जे ॲक्स आहे तर ती फारच डल आहे, म्हणजे बोथट झालेली आहे, ती चालेन अशी झालेली आहे, बोथट झालेली आहे ती ॲक्स, ती यावरती चालणार नाही, ती तोडण्याचं काम करणार नाही. मग त्यावर लिझा काय म्हणते, Then sharpen it with, dear Henry, dear Henry, dear Henry. Then sharpen it, dear Henry, dear Henry, sharpen it. जर ती ॲक्स जर डल झालेली आहे तर तिला शार्पन करण्याचं, म्हणजे तिला धार लावण्याचं काम करतो, असं ही लिझा त्या हेनरीला सांगते. With what should I sharpen it, dear Lisa, dear Lisa. With what should I sharpen, dear Lisa, with what. परंतु धार लावण्याचं काम मी कशाने करू, काय वापरू, त्या ॲक्सला, त्या कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी, शार्पन करण्यासाठी मी काय करू, काय वापरू. With a stone, dear Henry, dear Henry, dear Henry. With a stone, dear Henry, dear Henry, a stone. त्यासाठी तू जो काही स्टोन आहे, दगड जो आहे, या दगडाचा वापर करून जी ॲक्स आहे, जी कुऱ्हाड आहे, तिला शार्पन करण्याचं, धार लावण्याचं काम कर, असं ही लिझा त्या हेनरीला सांगते. But the stone is too dry,
डिअर लिझा द स्टोन इज टू ड्राय, डिअर लिझा टू ड्राय. परंतु जो काही स्टोन आहे, जो काही दगड आहे, तो फारच ड्राय आहे, म्हणजे फारच कोरडा आहे. टू ड्राय, खूपच कोरडा आहे. त्याच्या साह्याने मी कशी धार लावू या कुऱ्हाडीला किंवा त्या ॲक्सला. मग त्यावेळेला लिझा म्हणते, देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, वेट इट. मग तू आता काय कर, ती जे स्टोन आहे, जो दगड आहे, त्याला वेट म्हणजे ओला करण्याचं काम कर. त्याला वेट कर म्हणजे तू त्याला ओला कर. विथ व्हॉट शुड आय वेट इट डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शुड आय वेट इट डिअर लिझा, विथ व्हॉट. पण लिझा, मी हा जो काही स्टोन आहे, हा दगड जो आहे, तो कशाच्या साह्याने वेट करू, कशाच्या साह्याने मी त्याला ओला करू. विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ वॉटर. जे काही वॉटर आहे, जे पाणी आहे, या पाण्याच्या साह्याने जो काही स्टोन आहे, जो दगड आहे, तर तू ओला कर. नेक्स्ट पुढे बघा. बट हाऊ शॅल आय गेट इट डिअर लिझा, डिअर लिझा. बट हाऊ शॅल आय गेट इट डिअर लिझा, बट हाऊ. परंतु आता जे पाणी आहे, हे पाणी मी कसं मिळवू, कसं काय काढू पाणी कसं काय मिळवू मी. इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी, इन द बकेट. मग आता ही लिझा म्हणते, हेनरी तू बकेटच्या साह्याने पाणी जे आहे, तर हे पाणी काढण्याचं काम तू कर. आणि नंतर हा हेनरी काय म्हणतो बघा. बट देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, डिअर लिझा. देअर्स अ होल इन द बकेट डिअर लिझा, देअर्स अ होल. परंतु जी काही बकेट आहे, जी काही बादली आहे, या बादलीला छिद्र आहे. मग मी पाणी कसं काढू. अशा प्रकारे अतिशय गमतीदार अशी ही पोयम आहे, कविता आहे, देअर्स होल इन द बकेट. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.